द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। लहुजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्था मागील 18 ते 19 वर्षापासून सोलापूर शहरांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेचे आधारस्तंभ उमाकांत भाऊ साठे, संस्थापक अध्यक्ष नितीन भैया साठे, संस्था सचिव नागेश वाघमारे, संस्था खजिनदार दीपक लोटके, सदस्य प्रमुख विकास मोरे, संस्था सदस्य प्रमुख शुभम साळुंखे, उत्सवा अध्यक्ष सूरज जाधव, उपाध्यक्ष अक्षय रणदिवे, कार्याध्यक्ष सुमित गायकवाड, भारत कसबे भैया, पेलवान जाधव, विठ्ठल साळुंखे, उत्तम साठे, तुषार वाघमारे, ओम जगताप आदी युवकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली। सहसंपादक अजमेर शेख। असा कोण आहे विचारूनी पाहे जरा, जग बदलूनी पाहे जरा। हे विचार समाजामध्ये अण्णाभाऊंनी रुजवले। गरिबीच्या झळा, चटका, वेदना, वंचिताचं आलेलं उपेक्षित जीवन त्यांच्या वाटेला आलेलं 1.5 दिवसाचं शिक्षण आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी जो उपेक्षित घटक आहे, वंचित घटक आहे, मागासलेला घटक आहे, समाजाने नाकारलेला आपला समाज बांधव सुधारला पाहिजे, आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपला समाज शिकला पाहिजे। त्यांची बहुचर्चित लावणी आहे बघा। कोणती लावणी रे? कोणती? माझी मैना गावाकडे राहिली, काय पुढं? माझ्या जीवाची होती काहिली। ह्याचा अर्थ काय आहे? काय अर्थ आहे की बाबांनो, मी माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी माझं गाव, माझा जिल्हा सोडून कुठं आलोय? मुंबईला आलोय। पण त्याच्या यातना, त्याची चटका, त्याची झळ मला बसते का? तर माझी बायका लेकर कुठं आहेत? कुठं आहेत? गावाकडे आहेत। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली। अरे बाबांनो, ही जी गरिबी आहे ह्याच्या झळा तुम्हाला पुढे बसू नये म्हणून अण्णाभाऊंनी काय केलं? खूप मोठा संघर्षातून आपल्या समाजासाठी साहित्याची निर्मिती केली, लेखणी चालवली। कुणाच्या विरुद्ध? अन्यायाच्या विरुद्ध लेखणी चालवली आणि तोच विचार पुढे चालवण्याचं काम लहुजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून होतोय। सालाबादाप्रमाणे त्यांनी यावर्षीही आपल्या प्रशालेमध्ये सामाजिक उपक्रमामधून मुलांच्या शिक्षणासाठी थोडीफार मदत व्हावी या उच्च विचारामधून मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि हा सुंदर देखणा कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल मी लहुजी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ साठे आणि त्यांच्या सर्व टीमचं प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा काशीद मॅडम यांच्या संमतीने हा कार्यक्रम येथेच संपन्न झाला असं जाहीर करतो। धन्यवाद। शाळेची मी माफी मागतो, कारण 1 तारखेला कार्यक्रम घेता आला नाही, काही कारणामुळे घेता आला नाही आम्हाला कार्यक्रम, त्यामुळे आज घेतोय। तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये जसं आता विद्यार्थ्यांनी सांगितलं, साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षणाचं साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलं। तर खरोखरच जिद्द असणे गरजेचं आहे। जिद्दीशिवाय काही शक्य नाही आयुष्यामध्ये। शिक्षण हे सध्याच्या युगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे। शिक्षण असेल तरच पुढं आपण काही करू शकतो। हा शिक्षण नसताना 100 वर्षापूर्वी जर